मुंबईमध्ये महापौर पदाच्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते। महापौर निवडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक यावेळी अनुपस्थित राहतील अशी योजना आहे। सोबतच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेनं ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू केल्यानं त्याला उत्तर म्हणून हे पाऊल उचललं जातंय अशी माहिती मिळते। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झालेली आहे। त्यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत ही रणनीती आखली जाते असं बोललं जातंय। दरम्यान मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुठलीही चर्चा झालेली नाही असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी झी24 तासकडे केला आहे। ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेसोबत आम्ही चर्चा करतोय असं एक वरवर दाखवून शिंदेच्या शिवसेनेला चर्चेसाठी भाग पाडायचं असा एक हेतू असू शकतो। राजकारणामध्ये शह कटशहाला खूप महत्व असतं। जे दिसतं ते कधीच नसतं आणि जे बोललं जातं ते कधीच खरं नसतं, वेगळंच घडतं काहीतरी। त्यामुळं शिवसेना शिंदे गट जो आता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन थांबलेला आहे त्याचा उद्देशच असा आहे की वाटाघाटी आणि चर्चेसाठी आम्ही काही अटी शर्तीसह तयार आहोत आणि नेहमी ते म्हणतायत की आम्ही महायुतीचाच महापौर बसवणार मुंबईमध्ये। असं कोणीच म्हणत नाही की भाजपाचाच महापौर बसणार, असं कोणीच बोलत नाही किंवा कोणी असं अजून म्हणायला तयार नाही की हा शिवसेनेचाच महापौर बसणार। त्यामुळं हे कटशहाचं राजकारण मुंबईमध्ये सुरू राहील। असं वाटतं की हे सगळं स्पेक्युलेशन आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुती ही निवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेली होती। महायुतीला स्पष्ट आणि पूर्ण बहुमत हे मिळालेलं आहे। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे बहुमताला जेवढा आकडा अपेक्षित होता, आवश्यक होता, त्याच्यापेक्षा 4 जागा जास्त आलेल्या आहेत। त्यामुळे स्पष्ट आणि पूर्ण बहुमत असल्यामुळे महायुतीचा नगरसेवक किंवा नगरसेविका मुंबईच्या महापौरपदी विराजमान होईल। पाहुयात सत्तेसाठी कशा प्रकारे जुळवाजुळव सुरू आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शिंदेंकडून स्वबळावर महापौर करण्याच्या हालचाली सुरू आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक अज्ञात स्थळी गेल्याची माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याचंही बोललं जातंय। उल्हासनगरमध्येही शिवसेना मोठा भाऊ ठरलाय। उल्हासनगरमध्ये शिंदेंकडून महापौर पदासाठी हालचाली सुरू आहेत। वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा आहे। एडीएमसी मध्ये आणि उल्हासनगरमध्ये भाजपला दूर ठेवून शिवसेनेचा महापौर बसवणार अशी ही चर्चा आहे। कल्याण डोंबिवलीतील राजकारणाला भाजप शह देणार का याची आता चर्चा होतीये। मुंबई महापौर पदासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं बोललं जातंय। महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गैरहजर राहणार अशी रणनीती आखल्याची चर्चा आहे। 2017 मध्ये ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतलेली होती। त्यामुळे आता महापौर निवडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे 2017 ची परतफेड उद्धव ठाकरे करणार का याकडे लक्ष असेल। तर कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि चंद्रपूरमध्ये नेमकी काय स्थिती पाहूयात। कल्याण डोंबिवलीमध्ये जागा 122, बहुमताचा आकडा 62 आहे। सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे 54 नगरसेवकांसह, भाजप दुसऱ्या स्थानी 50 नगरसेवकांसह। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक हे शिंदेंच्या गळाला लागल्याचं बोललं जाते। त्यामुळे शिवसेना बहुमताचा आकडा पार करू शकेल। तर उल्हासनगरमध्ये 78 जागा, बहुमताचा आकडा 40। सर्वात मोठा पक्ष भाजप 38 नगरसेवकांसह, शिवसेना दुसऱ्या स्थानी 36 नगरसेवक, वंचितचे 2 नगरसेवक यांनी शिंदेंना पाठिंबा दिल्याचं कळतंय। त्यामुळे शिवसेना देखील पुढे आलेली आहे। चंद्रपूरमध्ये 66 जागा, बहुमताचा आकडा 34। सर्वात मोठा पक्ष काँग्रेस 27 नगरसेवक, भाजप दुसऱ्या स्थानी 23 नगरसेवक,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचितचे मिळून 8 नगरसेवक आहेत आणि जर भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचितला सोबत घेतल्यास बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो.